गीता अध्याय 2 श्लोक 64. रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. रागद्वेष गवराघात पोटफोडा वियुक्तैस्तु युवराघात विषयानिन्द्रियैश्चरन् निवराघात चरण आत्मवश्यैर वराघात व नंतर अर्धा श म्हणायचा आणि यैर म्हणायचं. आत्मवश्यैर विधेयात्मा प्रसादमधिगच्छति गवराघात. रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. संधि विग्रह. रागद्वेषवियुक्तैः तु विषयान् इन्द्रियैः चरन् आत्मवश्यैः विधेयात्मा प्रसादम् अधिगच्छति. रागद्वेषवियुक्तैः म्हणजे राग आणि द्वेष यांनी रहित असणारा, विशेषत्वाने युक्त असणारा म्हणजे जोडलेला नसणारा. रागद्वेष ज्याच्या ठिकाणी नाहीत असा तो. तू म्हणजे परंतु, विषयान म्हणजे विषयांमध्ये, इंद्रियैः म्हणजे इंद्रियांनी किंवा इंद्रियांच्या द्वारे, चरण म्हणजे वावरत असणारा, आत्मवश्यैः म्हणजे स्वतःला वश करून घेतलेला किंवा स्ववश असा, विधेयात्मा ज्याचं अंतःकरण स्वतःच्या अधीन आहे, स्व अधीन आहे असा तो साधक किंवा अशी व्यक्ती विधेयात्मा. प्रसादम म्हणजे प्रसन्नता किंवा अंतःकरणाची प्रसन्नता, अधिगच्छति प्राप्त करून घेतो. अन्वय. तू विधेयात्मा आत्मवश्यैः रागद्वेषवियुक्तैः इंद्रियैः विषयांचरन् प्रसादम अधिगच्छति. परंतु ज्याचं अंतःकरण स्वाधीन आहे असा स्ववश असणारा आत्मा किंवा जीव राग आणि द्वेष यापासून विशेषत्वाने मुक्त होऊन इंद्रियांच्या द्वारा विषयांमध्ये वावरत असताना अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. जिवंत असेपर्यंत माणसाला इंद्रियांनी विषय सेवन करावंच लागतं. म्हणजेच इंद्रिय विषयांमध्ये वावरत ठेवावी लागतात. पण सामान्यांचं काय होतं तर रागद्वेषामुळे इंद्रिय स्ववश राहत नाहीत, इंद्रिय ऐकत नाहीत आपलंच. आपल्या बुद्धीने जे सांगितलेलं असतं की तुला डायबिटीस झाला आहे, गोड नको खाऊस, हे जे आपल्या बुद्धीने आपल्याला सांगितलेलं असतं ते आपलं इंद्रिय ऐकत नाही. जीभ हे इंद्रिय म्हणतं नाही मला गोडच हवं आहे, मला इतर गोष्टी नकोत.
हे स्ववश नसण्याचं लक्षण आहे. पण जेव्हा तुम्हाला तुमचं भलं कशात आहे हे कळायला लागतं, तेव्हा तुम्हीच तुमच्या बुद्धीने दिलेले आदेश किंवा जे तुमच्यासाठी घातक आहे अशा गोष्टींपासून परावृत्त होता. राग म्हणजे प्रीती आणि द्वेष म्हणजे क्रोध किंवा दुसऱ्याबद्दल असलेलं नकोपण. हे द्वेष या रूपाने असतं आणि जिथे रागद्वेष आहेत तिथे इंद्रियांवरचा ताबा सुटतो. गोड खायला आवडतं हा अनुराग झाला आणि कडू अजिबात आवडत नाही हा द्वेष झाला. पण जेव्हा तुम्ही सम होता, रागद्वेषांनी विशेषत्वाने रहित होता, तेव्हा कारल्याची भाजीसुद्धा तेवढ्याच आनंदाने खाता जेवढ्या आनंदाने गोड वस्तू, शिरा, श्रीखंड हे जितक्या आनंदाने खाता तितक्याच आनंदाने कारल्याची भाजी पण खाता. अशा प्रकारे रागद्वेषांनी रहित होऊन इंद्रियांना विषयांमध्ये वावरू द्यावं, असं ज्याला जमलं त्याला विधेय आत्मा म्हटलंय. विशेषत्वाने स्वतःला आवरून धरलेलं किंवा संयमित केलेला असा तो जीव, त्याला जेव्हा तुम्ही रागद्वेष टाकून देता तेव्हा आपोआपच विचलित होणं बंद होतं, आसक्ती कमी होत जाते, बुद्धी स्थिर होत जाते आणि जसजशी बुद्धी स्थिर होते तसतसं परमात्मदर्शन होत जातं. दर्शन प्रत्येक गोष्टीमध्ये व्हायला लागतं. कारल्यात सुद्धा तोच भगवंत आहे आणि श्रीखंडामध्ये सुद्धा तोच भगवंत आहे याचं जेव्हा दर्शन होतं तेव्हा कारल्याचा तिटकारा येत नाही. रागद्वेषामुळे इंद्रियांवरचा ताबा सुटतो. जेव्हा तुम्ही रागद्वेषांना काढून टाकता तेव्हा आपोआपच इंद्रिय बुद्धीने सांगितलेल्या ज्ञानाच्या गोष्टी ऐकतात आणि नको तिथे त्यांचा संयम सुटत नाही. हे जमलं की तो आत्मवश झाला, स्वतःला वश केलं त्यांनी. आणि मग असं आत्मवश होऊन इंद्रियांना जेव्हा तुम्ही विषयांमध्ये वावरू देता तेव्हा विषयांमध्ये वावरत असूनसुद्धा अंतःकरणाची प्रसन्नता सुटत नाही. हे स्ववश होणं प्रत्येकाला जमलं पाहिजे. स्ववश आणि परवश हे कसं असतं हे सांगण्यासाठी एक गोष्ट सांगते, तुमच्या पण लक्षात लगेच येईल. एक मुलगा आणि वडील चाललेले असतात. रस्त्यामध्ये त्यांना असं दिसतं की 4 पोलीस एका चोराला बांधून घेऊन चाललेले आहेत. चोर मध्ये असतो आणि 4 बाजूला 4 पोलीस असतात. तो बाबांना म्हणतो, हे कोण चालले आहेत? तर तो म्हणतो की तो मध्ये आहे ना तो चोर आहे आणि भोवताली जे आहेत ते पोलीस आहेत. तर दुसऱ्या वेळेस पुढे जातात ते अजून, तेव्हा एक राजा, त्याच्या भोवती 4 शिपाई असतात आणि मग तो मुलगा लगेच पटकन म्हणतो, बाबा तो बघा चोर चाललाय. तो बाबा म्हणतात, नाही नाही नाही, तो चोर नाही आहे, तो राजा आहे. आता मुलगा म्हणतो, मगाशी पण अशीच परिस्थिती होती आणि आत्ता पण अशीच परिस्थिती आहेत, भोवताली 4 पोलीस आहेत आणि मध्ये एक माणूस आहे. मगाशी तुम्ही म्हणालात तो चोर आहे आणि आत्ता म्हणताय तो राजा आहे, हे कसं काय? तर तेव्हा ते वडील सांगतात, अरे मगाशी तो जो चोर होता तो पोलिसांच्या ताब्यात होता. पोलीस जे सांगतील ते त्या चोराला ऐकावं लागत होतं. पण इथे जो राजा म्हटलं तो राजा, त्या राजाच्या आज्ञेत त्याचे पोलीस आहेत, पोलिसांच्या आज्ञेत राजा नाही. आता हेच उदाहरण इंद्रियांच्या बाबतीत घ्यायचं. जेव्हा तुम्ही इंद्रियांचं ऐकता तेव्हा तुम्ही स्ववश नसता. जेव्हा तुमचं इंद्रिय ऐकतात तेव्हा तुम्ही राजा होता. आपल्याला राजा व्हायचं आहे, आत्मवश व्हायचं आहे. हे जमलं की बुद्धी परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर होईल आणि मनाची प्रसन्नता कधीही ढळणार नाही. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. हरि ओम तत्सत्.